जागा रिकाम्या कराव्या लागतील। नरेंद्र मोदी म्हणतात मी ओबीसी आहे, इथले मुख्यमंत्री म्हणतात माझा डीएनए ओबीसी आहे, आमचा डीएनए ओबीसी आहे। माझा नाही म्हटलं, आमचा डीएनए ओबीसी आहे पक्षाचा। आता पक्षाचा डीएनए ओबीसी, पंतप्रधान ओबीसी आणि ओबीसीवर अन्याय का? देखा संविधानिक तरतुदीनुसार SC STला तर त्यांच्या 100% आरक्षण आपण देतो, परंतु ओबीसीला जे आरक्षण आपण देतो 27% आणि हे सगळं मिळाल्यानंतर 50%च्या वर जाणार। आता 50%च्या वर जात आहे म्हणून ओबीसीचंच आरक्षण कमी करा असा जर फतवा हे सरकार काढत असेल तर याचा अर्थ असा आहे की ओबीसी विरोधी सरकार आहे। ओबीसीचं प्रचंड यातून नुकसान होणार आहे। पुढच्या जिल्हा परिषदामध्ये तेच लागू होईल। झालेल्या निवडणुकामध्ये सुद्धा अनेक ओबीसी उमेदवार आता निवडून आलेत, त्यांना सुद्धा पदावर त्यांच्या गदा येणं येईल अशा प्रकारची परिस्थिती या सरकारकडून निर्माण केली जाते आहे। आणि म्हणून हे सर्व ओबीसीची मतं घेतात आणि ओबीसीचं नुकसान करतात। यामध्ये त्यांना जर करायचं असेल तर घटना दुरुस्ती करा, काँग्रेस त्याला समर्थन देईल 50%च्या वर जात असेल, पण ओबीसीला जर त्या ठिकाणी ओबीसीच्या लोकसंख्येनुसार जर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळत असेल तर आम्ही तयार आहोत, पण हिंमत दाखवणार नाही। यांच्यामध्ये तो दम नाही, फक्त मतं घेण्यासाठी हिंदू ओबीसी करणं